नमस्कार, आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा। आज आपण वाकरवाडी येथे पोहोचलो आहोत। या ठिकाणी रात्री एक विपरीत घटना घडलेली आहे, तर ती काय घटना घडली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मावशी, नाव सांगा आपलं? मीरा संपत शिंदे, राहणार वाकरवाडी। बरं, काय झालं नेमकं आपल्या इथं? काय रात्री आम्ही वरी स्लॅपवर झोपायला गेलतो। झोपेतून उठलो, दोनदा आमचे मालक वरी आले, पुन्हा नंतर शेतात गेले। मुलगी लिहित बसलेली होती, आज अभ्यास होता, तिचा परीक्षा होती। मग त्या परीक्षामुळे ती मुलगी जागीच होती 12 वाजेपर्यंत, मी झोपलेले होते। मी नंतर पुन्हा मुलगीला सू लागली म्हणून ती म्हणत होती मम्मी खाली चल। खाली आले, खाली आला तर आमचं घर सगळं रिकामं होतं। तर एक फक्त पर्स आमच्या दारात टाकली होती, त्याच्यात सगळं नकली सामान होतं, ते दारात टाकून दिलं। मालकाच्या कपड्याची पिशवी सगळ्या घरातलं उकरलं त्यांनी। आणि पुन्हा परत पोराच्या खिडकीतून काय केलं ते आम्हाला माहीत नाही। अंगावर स्प्रे मारला होता का काय नाही, पोराला काही जाग आली नाही। बारकं लिकरू एक होतं तानं, ती पण तसंच झोपी गेलं, मुलगा पण तसाच झोपी गेला। मग मुलगी म्हणली आई आपल्या घरी चोरी झाली काय की बघू तरी आपण। बघते तर काय घरात सगळं रिकामं होतं। लॉकरमध्ये चाव्या होत्या, ती पण काढून सगळ्या पूर्ण कपाटाला लावल्या होत्या। आणि पुन्हा मग मी मुलाला माझ्या काही जाग आली नाही, सुनाला जाग आली नाही, मी हलवून उठविलं तेव्हा जागी झाली। आणि पुन्हा आम्ही सगळं बघताव तर काय सगळं नेलं, आमची पिटी पण नेली सगळी चोरीनं। त्याच्यामुळं आम्ही पुन्हा आरडाओरडा केला, पुन्हा पोलीस पाटलीला फोन केला, पोलीस पाटलाने पुन्हा आमच्या उपसरपंचाला फोन केला, पुन्हा उपसरपंचाने अख्खे आमचं गाव जागं केलं। पोलीस पाटील आले होते? आलते, 2 गाड्या पण आलत्या, पण आम्ही थापतीवर झालतं, आम्ही घाबरलेलो होतो, त्याच्यामुळं आम्हाला काय कळायला साधारण नव्हतं। हा दरवाजा बंद होता का उघडा होता? हा मोठा या इकडे दरवाजा मध्ये बंद होता, मधला पण लॉक लावलेला होता। हा दरवाजा का मध्ये? हा दरवाजा आतून बंद होता? हा, आतून बंद होता, हात घालून उघडला। इथून हात घालून उघडला? इथून ही दरवाजाला काचा नसल्यामुळं इथून हात घालून उघडलाय। बरं बरं। आणि पाठी परत हे काय असं सामान टाकलेलं आहे, सगळे आमच्या बकेटा सगळं सामान त्याने उचकून बघितलंय, सगळे डबे सगळे चापचेले। तर हे काय मधलं आमच्या घरातलं कपाट उघडलंय, लॉकर सगळं, हे काय सगळे लॉकर तोडले। तर ह्याच्यात आम्हाला काय त्यांना काय गवसलं नाही, तो आम्ही तोवर जागा झाला आम्ही, तोपर्यंत त्यांना काय गवसलं, आमचे पैसे तेवढे गेले। पिटी उचलून त्यांनी तिकडं वावरात नेऊन टाकलेली आहे। आता आम्ही सकाळी जाऊन बघितली, तर बघितली तर काय सगळे त्याच्यात सगळं नेलंय त्यांनी। आमच्या पोराच्या तोंडाला एक असे कागद एक आहे तर लाल कलरचे, सोनेरी कलरचे, मग त्याच्यात काय असलं गळसायचं तर म्हणून मग बेशुद्ध झालंय पोरग आमचं। बेशुद्ध केलं होतं। लहान बाळ तर रात्री झोपलेलं, आता उठविले आम्ही, म्हणलं आता दवाखान्यात न्यावं लागतंय काय की, पण आता जागा झाली ती। एका महिलेवरती एक अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळी शेतातून येत असताना महिलेवरती हल्ला केला होता, आणि परत ही आज रात्री या ठिकाणी यांची चोरी झालेली आहे। तर एकंदरीत कितीपर्यंत आपला माल चोरीला गेलाय? हे असं म्हणजे लय 12 वाजून 5 मिनिट। बरोबर। तरी सामान आपलं काय काय चोरी गेले? सामान म्हणजे लय नाही सामान गेलं चोरीला। पैसे होते पेटीत, ते पेटी उचलून घेऊन गेले, ते उसात नेऊन फोडली त्यांनी कटरनं। पैसे होते 20,000 रुपये। लय नाही, उठला जागेवर झाला लगेच लॉकरला, म्हणजे लॉकर खोलताना लगेच आईवरून आले खाली। तर पहा, ह्या अशा घटना घडणं चुकीत आहे। आता याच मावशी दवाखान्यात उठल्यात, यांना भरपूर खर्च केला आहे दवाखान्यामध्ये। हे कुटुंब कष्ट करून खाणारं कुटुंब आहे, यांची परिस्थिती एकदम नाजूक आहे, हालाकीची आहे परिस्थिती। आणि अशामधून जर अशा सर्वसामान्यांच्या घरामध्ये जर चोऱ्या होत असतील, तर याकडे पोलीस यंत्रणेनं आणि ग्रामपंचायत कार्यालयानं लक्ष देणं गरजेचं आहे। कारण आपण वारंवार सांगितलं ढोकी पोलीस स्टेशनला आणि ग्रामपंचायतला की तुम्ही सुरक्षा यंत्रणा सुरू करा, पोलीस मित्र संघटना चालू राहू द्या, सुरक्षा दल पण चालू राहू द्या, परंतु याची दखल कितपत घेतली गेलेली आहे ते आज आपण ढोकी पोलीस स्टेशनकडे गेल्यानंतर API विलास हजारे यांच्याशी चर्चा करून माहिती घेणार याच्या संदर्भात काय काय केलेलं आहे। तसेच आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।